नमस्कार. बार्शी संचारच्या दिग्गजांच्या मुलाखती या सत्रामध्ये मी शिल्पा मठपती आपलं स्वागत करते. आज आपल्या सोबत आहेत मॉडेल हायस्कूलचे सहशिक्षक प्रताप दराडे सर. आपलं या ठिकाणी स्वागत सर. नमस्कार. सरांचा आजतागायतचा प्रवास आपण पाहायचं झालं तर एकदम सगळ्याच गोष्टींचं आखीव रेखीव नियोजन काय असतं हे सगळ्या गोष्टी आपण त्यांच्याशी संवाद साधून जाणून घेणार आहोत. तत्पूर्वी त्यांच्या आजतागायतच्या कार्याचा आढावा आपण बघणार आहोत या चित्रफितीद्वारे. प्रताप दुधाजीराव दराडे सर यांचं शिक्षण MSc M.Ed, सहशिक्षक शाहधारसी जीवन मॉडेल हायस्कूल बार्शी. बार्शी शहरातील सांस्कृतिक व शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणारं व्यक्तिमत्व. 20 मार्च 1998 पासून शिक्षक पदावर कार्यरत. गणित विषयाचे तंत्रस्नेही शिक्षक म्हणून सर्व परिचित असलेले दराडे सर अनेक पुरस्कारांनी सन्मानित आहेत. यातील काही उल्लेखनीय पुरस्कार: सोलापूर जिल्हा गणित अध्यापक मंडळाचा आदर्श गणित शिक्षक पुरस्कार, संभाजी ब्रिगेडचा आदर्श शिक्षक पुरस्कार, संत सेना महाराज सामाजिक संस्था यांच्या वतीनं दिला जाणारा आदर्श शिक्षक पुरस्कार. गेली 12 वर्षे SSC बोर्ड पुणे भूमिती विषयाचे मॉडरेटर म्हणून निरंतर कार्य. विविध तालुकास्तरीय, जिल्हास्तरीय, राज्यस्तरीय वरिष्ठ वेतन श्रेणी, निवड श्रेणी, 5वी व 8वी शिष्यवृत्ती परीक्षा कार्यशाळा प्रशिक्षणाचे तज्ञ मार्गदर्शक म्हणून कार्य. राज्यस्तरीय शालेय व्हॉलीबॉल स्पर्धा प्रमुख आयोजन. बार्शी तालुका विज्ञान प्रदर्शन तालुका समन्वयक म्हणून गेली 12 वर्षे सातत्याने कार्य. वक्तृत्व स्पर्धा, नाट्यप्रयोग स्पर्धा यामध्ये सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत असताना यातील विद्यार्थ्यांनी यश संपादन केले आहे. गणित अध्यापक मंडळ बार्शीच्या माध्यमातून विज्ञान शिक्षक कार्यशाळेचे आयोजन. उत्कृष्ट विज्ञान शिक्षक पुरस्कार समारंभ आयोजन. जिल्हा अधिवेशन मध्ये सहभाग. बार्शी शहरातील सर्वात प्रथम भव्य स्वरूपात आयोजन करण्यात आलेल्या भगवंत महोत्सव याचे आयोजनामध्ये सहभाग. सूरज क्रीडा व सांस्कृतिक मंडळ बार्शीच्या माध्यमातून गेली 18 वर्षे ते आजतागायत विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांना बाबूरावजी डिसले पुरस्कार देऊन सन्मान. यामध्ये आयोजन. 40,000 शेतकऱ्यांचा जवळगाव येथे R. पाटील यांच्या उपस्थितीत शेतकरी मेळावा नियोजन. राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धा आनंदयात्री महाकरंडकाचे सलग 5 वर्षे नियोजन. भगवंत इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी या ठिकाणी राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेचे मुख्य नियोजक. महिलांसाठी रांगोळी, नृत्य, चित्रकला स्पर्धा याबरोबरच सांस्कृतिक कार्यक्रम सहल नियोजन. प्रशासकीय कामकाज, बोर्ड परीक्षा नियोजन. संगणक तज्ञ अशा अनेक भूमिका बजावणारे मातब्बर हरहुन्नरी व्यक्तिमत्व प्रताप दराडे सर यांना महाराष्ट्र राज्यशाळा कृती समितीच्या वतीने कृतिशील सहशिक्षक म्हणून पुरस्कार प्राप्त झाल्याबद्दल यांचे हार्दिक अभिनंदन. सर, आपण आजपर्यंत खूप कार्यक्रमाचं नियोजन केलेलं आहे. ते प्रामुख्याने आपल्या सगळ्या कार्याचा गाभा आहे, जे की आपण आता म्हणतो इव्हेंट मॅनेजमेंट ट्रेंड आहे आणि त्याला थोडंसं वेगळं स्वरूप आता आहे. पण ते तुम्ही 98 सालापासून ज्या वेळेला सहशिक्षक पदावर रुजू झालात तेव्हापासून ते कार्य करत आलात. तर पहिल्यांदा कुठल्या कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं आणि ते कसं यशस्वी झालं? पहिल्यांदा म्हणजे तसं म्हणायला गेलं तर माझे वडील म्हणजे शिक्षकच होते आणि ते गाव पातळीवरती म्हणजे जेव्हा आम्ही खेडेगावामध्ये राहायचो त्यावेळेला गाव पातळीवरती वेगवेगळ्या एकांकिका स्पर्धा वगैरे त्याचं किंवा तिथल्या जत्रांचं वगैरे आयोजन करायचे आणि त्यामुळं लहानपणापासूनच आयोजनाचं बाळकडून मला माझ्या वडिलांकडून मिळालं. तसं म्हणायला गेलं तर मी स्वतः आयोजित केलेला पहिला म्हणजे इथं
अक्षर मराठी मंडळ नावाचं एक मंडळ आम्ही स्थापन केलं होतं आणि त्यांच्या वतीनं आम्ही म्हणजे आनंद भवन शिवाजी कॉलेजच्या तिथं पहिल्या एकांकिका स्पर्धाचं आयोजन केलं आणि त्याचा मी कार्याध्यक्ष होतो आणि तो असताना पहिल्यांदा तिथं आयोजनाला सुरुवात झाली आणि ते अतिशय यशस्वी पद्धतीनं पूर्ण स्पर्धा एकांकिका स्पर्धा पार पडल्या. म्हणजे सर त्या काळी आपल्या बार्शीमध्ये ही सांस्कृतिक चळवळ कशी होती, म्हणजे कलाकार असे उत्स्फूर्त येत होते किंवा आता सगळा खर्च पण असतोच ना सर एखादा कार्यक्रम, मग त्यावेळेची स्थिती काय होती? त्यावेळेची स्थिती म्हणजे पैसे म्हणजे एकतर खिशातले टाकावे लागायचे किंवा मग जे देतील त्यांच्याकडून गोळा करायचे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आयोजन करत असताना मनुष्यबळ भरपूर होतं, म्हणजे माणसं कामाला भरपूर उत्साही भरपूर होते आणि बार्शीची परंपरा होती पाणिनी वक्तृत्व स्पर्धा किंवा अर्जुनराव मोहिते करंडक म्हणून कथाकथन एकपात्री स्पर्धा वगैरे भरायच्या आणि शिवाजी कॉलेज प्रीमायसिसमध्ये हे सगळं असल्यामुळं तिथला जो तरुण वर्ग आहे तो बराचसा हाताखाली म्हणजे जे आयोजन आहे त्या आयोजनामध्ये यायचं, म्हणजे आपण किंवा आयोजन करून दिलं की त्याच्यानुसार काम करणारे भरपूर लोक असायचे म्हणजे हाताखाली. म्हणजे सर त्यावेळेला तुमचं असं एक ते विश्वास तयार झालं असणार की एक हे साधारणपणे 1994 पासून शिवाजी कॉलेज प्रीमायसिस मध्ये मी आणि रवी कापसे म्हणून अर्णव शिक्षण संकुलचे जे प्रमुख आहेत आम्ही दोघं जण कामाला होतो म्हणजे करत होतो आणि दशरथ मोहिते नावाचे एक जण होते ते अर्जुनराव मोहिते करंडक कथाकथन एकपात्री स्पर्धा भरवायची आणि त्यांनी भरवल्यानंतर त्याचं सगळं आयोजनाचं माझ्याकडेच असायचं, त्यामुळं आयोजन करणे म्हणजे तिथं परत सूत्रसंचालन पण कमी पडलं तर करणे, सगळी भूमिका एका वेळेला पार पाडावी लागायची. सगळं कार्यक्रम म्हटलं की सगळे कामं आले आणि सगळ्या भूमिका सर तत्परतेनं त्या काळापासून चालत आलेलं आहे, परंतु आता आपण बघतो की सर कार्यक्रमाच्या स्वरूपामध्ये जे कार्यशाळा आहेत म्हणजे नव्यानं पण तुम्ही विद्यार्थी घडवतात, म्हणजे पुरस्कार स्वतः घेणं आता जे तुम्हाला भरपूर मिळालेले आहेत त्या घेण्याच्या आनंदापेक्षा काही म्हणजे तुमच्यासारख्या व्यक्तींना असं मला जाणवतं की पुरस्कार देण्यामध्ये पण खूप आनंद आहे आणि जे काही जणांना मिळवून देण्यामध्ये पण खूप आनंद आहे, ते मार्गदर्शन करण्याची तुमची काय पद्धत आहे? साधारणपणे म्हणजे आपलं 21 वर्षापूर्वीपासून म्हणजे सूरज क्रीडा व सांस्कृतिक मंडळाच्या वतीनं आम्ही विविध क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या लोकांना पुरस्कार देतो. म्हणजे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काय की पुरस्कार दिल्यानं म्हणजे सगळ्यात आता आमच्या शिक्षकी पेशामध्ये जर म्हणलं तर नवीन ज्या वेळेला शिक्षक म्हणून एखादा शिक्षक लागतो त्यावेळेला त्याच्यामध्ये उमेद प्रचंड असते, पण जेव्हा तो ऍक्च्युअल कामाला येतो त्यावेळेला तिथं स्पर्धा निर्माण होतात आणि स्पर्धा निर्माण झाली की त्या स्पर्धेमध्ये काय होतं की तो नाव उमेद व्हायला लागतो, त्याचं काम चांगल्या पद्धतीनं चाललेलं असतं आणि ते चालू असताना जर त्याच्या पाठीवरती थाप देणारं कोणीतरी नसेल आणि त्याला प्रोत्साहित कोण करणारं नसेल तर मग तो नाम उमेद होऊन म्हणजे एक संकल्पना असते विजलेला शिक्षक म्हणून काय, तर की त्याच्यामध्ये प्रचंड गुणवत्ता असते परंतु त्याचं कोणीही कौतुक करत नसल्यामुळं तो माणूस काय करतो की हळूहळू त्याच्यामधला शिक्षक कमी होत जातो आणि त्याचं काम फक्त पगारीपुरतं करण्याचं चालू होतं. पण जर अशा प्रकारच्या संस्था आल्या वगैरे आल्या त्यांनी जर पुरस्कार दिले त्यांना तर पुरस्कार दिल्यामुळे त्याच्यामध्ये एक त्याचं जे विजलेपण आहे ते होऊन तो पेटतो आणि पेटून चांगल्या पद्धतीनं काम करतो. तसंच वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये जे काम करणारे लोक आहेत ना त्यांना हुडकणं, त्यांना प्रोत्साहित करणं आणि त्यांना पुरस्कार देऊन म्हणजे सतत पेटतं ठेवणं आणि आपल्या समाजाला चांगलं घडवायला लावणं हे काम करायचं आम्ही गेल्या 21 वर्षापासून काम करतोय. म्हणजेच जे लोक आहेत ना त्यांनी जास्तीत जास्त चांगलं काम करून समाज सुधारावा एवढी फक्त अपेक्षा म्हणजे आयोजनामागे आमची असते. खूप चांगलं सर हे. आणि असे पण काही विद्यार्थी आहेत की ज्यांना वक्तृत्व स्पर्धेमध्ये भाग घेताना तुम्ही मार्गदर्शन केले, नाटकामध्ये भाग घेताना मार्गदर्शन केले, त्यावेळेला विद्यार्थ्यांचं आणि तुमचा काय संपर्क, सहवास किंवा संवाद कसा असतो? सगळ्यात महत्वाचं म्हणजे विद्यार्थ्यांना नवीन शिकायला खूप आवडतं. त्यातल्या त्यात अभ्यासाबरोबर जर इतर ऍक्टिव्हिटीमध्ये त्यांच्यामध्ये जर देत असतील तर तसे विद्यार्थी शोधणं पहिल्यांदा महत्वाचं आहे. आम्ही न्यूज टुडे नावाचा एक नाटक बसवलं होतं, म्हणजे जे चालू घडामोडी आहेत त्या चालू घडामोडीवरती 3 म्हणजे मुलं
आणि तीन मुलं म्हणजे भंगार वगैरे गोळा करतात आणि ती भंगार गोळा करणारी मुलं येतात आणि एकमेकांमध्ये चर्चा करतात. मग ते त्यांच्या हातामध्ये पेपर सापडतो आणि त्या पेपरवरती ते चर्चा करतात. त्या पेपरमध्ये जी चालू घडामोडी आहेत ना त्याच्यावरती भाष्य करणारे एक लाईव्ह आम्ही नाटक बसवलं होतं. साधारणपणे म्हणजे मुलांमध्ये 3 मुली, म्हणजे मी कन्या प्रशालेत अगोदर होतो, 3 मुलीच होत्या आणि त्या 3 मुली मधल्या एक मुलगी ऍक्च्युअल मुलगी म्हणून काम करायची आणि 2 मुलं म्हणून काम करायची. आणि त्या मुलींनी एवढी उत्स्फूर्तता त्यांच्यामध्ये होती की सुरुवातीला मी जेव्हा त्यांना सांगितलं की आपल्याला करंट अफेअर्सवरती काम करायचं, म्हणजे जसं आपण बातम्या तयार करतो ना रोजच्या रोज, तसं नवीन एखादी काय अशी विनोदी भूमी म्हणजे घटना घडली किंवा एक असेल तर त्याच्यावरती चर्चा करायची. कालांतराने म्हणजे ते एवढं घडत गेलं की साधारणपणे पूर्ण महाराष्ट्रामध्ये ते जवळजवळ 40-45 प्रयोग त्याचे झाले, म्हणजे शाळेतल्या एका शाळेतल्या मुलींची. बार्शी शहरामध्ये आपले 3-4 प्रयोग झाले बाहेर गावामध्ये. नंतर मला ते अगोदर लिहून द्यावं लागायचं. नंतर त्या मुलींचा एवढा उत्स्फूर्त प्रतिसाद आला की त्या आलेल्या घटनेवरती स्वतः लिहून म्हणजे सादरीकरण करायला लागले. आणि विशेष म्हणजे त्या मुली जर आज आपण बघितल्या तर शिवाजी कॉलेज युथ फेस्टिवलमध्ये किंवा इतर ठिकाणी सुद्धा त्या प्रचंड मोठ्या प्रमाणात घडत गेल्या. त्यानंतर वक्तृत्व स्पर्धेमध्ये भाग घेणाऱ्या ज्या मुली आहेत त्यातली एक मुलगी आता म्हणजे तिच्या म्हणजे ती त्यानंतर इंजिनियर झाली, तर तिच्या त्या फक्त वक्तृत्व कौशल्यामुळे ती ऑस्ट्रेलियामध्ये आहे सध्या. त्यानंतर काय म्हणजे काही मुलं आता इकडे मॉडेल हायस्कूलमध्ये आल्यानंतर आता दुबईमध्ये वगैरे काम करत आहेत. म्हणजे प्रचंड. सगळ्यात महत्वाचं म्हणजे माझा गणित विषय. आणि बऱ्याच जणांना वाटतं की गणित विषय शिकवणारा माणूस म्हणजे सांस्कृतिक मध्ये गणित शिक्षक आहात त्यामुळे तेच विचारणं होतं. तर महत्वाचं म्हणजे काय होतं माहितीये का की मला वडिलांकडून हे बाळकडून मिळाल्यामुळं गणित जरी माझा विषय असला तरी माझ्या संस्कृतीमध्ये म्हणजे चांगल्या पद्धतीनं हातखंडा निर्माण झाला. आणि त्यामध्ये माझ्या ज्या विद्यार्थिनी पहिल्यांदा सुरुवातीला 2012 सालापर्यंत आणि नंतर इकडे मॉडेलमध्ये आल्यानंतर विद्यार्थी यांना या सांस्कृतिकमध्ये सुद्धा पुढे आणण्यासाठी प्रचंड म्हणजे काम करायचं मला भाग्य मिळालं. आणि विद्यार्थ्यांनी सुद्धा तेवढ्याच मनाने माझ्यावर प्रेम करून माझं सांगितलेलं सगळं ऐकून सगळं करून त्यांची पण प्रगती केली. तसं म्हणायला गेलं तर साधारणपणे गणित विषय असल्यामुळे जवळपास माझ्या ग्रुप जे आहेत तर 550 मुली आता जवळपास 10 लाखाच्या पुढे पॅकेज घेऊन आता इंजिनियर फक्त गणितामुळे. आणि इकडे मॉडेल हायस्कूलमध्ये आल्यापासून जवळजवळ 200-250 पोरं इंजिनियर म्हणून स्वतःच्या काम करतायत. म्हणजे सांस्कृतिक बरोबर मुलांना म्हणजे एक आवडता शिक्षक म्हणून म्हणजे गणितासारखा निरस विषय आणि त्यात एखादा सांस्कृतिक क्षेत्रातला माणूस जर असेल गणित शिकवणारा रंजकतेनं मांडणं आणि पोरांपर्यंत मुलींपर्यंत पोहोचवणं याचं काम मी आतापर्यंत करत राहील. सर, हे विद्यार्थी घडवणं म्हणजे उगवत्या रोपाला योग्य वेळी खत पाणी योग्य रीतीनं देणं, सकसतेनं देणं असं झालं आणि त्यामुळे ते व्यवस्थित यशस्वी होऊ शकले. संगणकामध्ये पण सर आपला हातखंडा बराच आहे, मग ते ज्ञान कसं अवगत केलं आणि त्यातला काय आहे म्हणजे हा एक ऍक्सिडेंट झाल्यासारखा झाला. 2001 साली शासनाने प्रत्येक शिक्षकांनी MSCIT करावं अशा प्रकारचा अध्यादेश काढला. तो कंपल्सरी नव्हता, पण तो अध्यादेश आलेला मला लक्षात आलं की मला आता MSCIT केलं पाहिजे पुढच्या दृष्टिकोनातून. आणि ते केल्यानंतर मला त्यामध्ये MSCIT केल्यानंतर मला त्या संगणकामध्ये एवढी प्रचंड आवड निर्माण झाली की मी फक्त MSCIT वरती न राहता काय परत इतर म्हणजे फोटोशॉप असेल, कोरल ड्रॉ असेल किंवा इतर सगळ्या म्हणजे संगणकामधल्या आपण ऍक्टिव्हिटी शिकत गेलो. त्यात परत असं झालं की सूरज ग्राफिक्स नावाचं एक म्हणजे आपल्या बार्शीमध्ये आलं रवी कापशेंचं आणि त्यांच्याकडे कॉम्प्युटर ऑपरेटर त्यांना मिळाला. मग मित्र म्हणून तिथं गेल्यानंतर मग ह्या सगळे त्यांचे डिझाईन्स करून देणं वगैरे करणं हे म्हणजे तिथं सुरुवात झाली. आणि त्यामुळं हळूहळू सराव होत गेल्यामुळं संगणकामध्ये पण अतिशय प्रचंड माझा हातखंडा झाला. आणि सगळ्यात महत्वाचा याचा फायदा मला म्हणजे शिक्षण क्षेत्रामध्ये झाला, कारण मला तिथं असल्यामुळं मला एक टेक्नोसेवी टीचर म्हणजे कृतीशील शिक्षक म्हणजे संगणक वापरणारा हायटेक शिक्षक मला बनता आला. आणि विशेष म्हणजे त्याचा एक आज झालं की जिल्हा परिषदने जेव्हा कोरोना काळामध्ये YouTube चॅनल काढला होता तर त्यामध्ये गणितावरती माझे बरेचसे व्हिडिओ
जिल्हा परिषदनं सगळ्या विद्यार्थ्यांसाठी पूर्ण महाराष्ट्रामध्ये माझे टीचिंगचे व्हिडिओ प्रदर्शित केले. म्हणजे सर हा सगळा एक जे शिक्षण घ्याल त्याला तुम्ही एकदम कृतीशील होऊन त्याच्यामध्ये पारंगतच होत गेलात आणि हा सगळा प्रवास चालू आहे. तर प्रशिक्षण मेळावे पण सर तुम्ही खूप भरवले वेगवेगळ्या विषयांवरचे. मग याचं काय आहे, म्हणजे भरावावं असं कसं वाटलं आणि त्यावेळेचा काय अनुभव? सध्या मी बार्शी तालुका विज्ञान म्हणजे अध्यापक मंडळ आणि गणित अध्यापक मंडळाचा मार्गदर्शक म्हणून काम करतो. जेव्हा शिक्षकांमध्ये मी पोहोचतो त्यावेळेला पोहोचल्यानंतर ज्यावेळेला गणित विषय शिकवतो त्यावेळेला एक ठीक आहे की गणिताचा शिक्षक तो असतो, पण ज्यावेळेला विज्ञान विषय शिकवतो त्यावेळेला एखादा म्हणजे गणितात BSc झालेला माणूस फिजिक्समध्ये, केमिस्ट्रीमध्ये किंवा बायोलॉजीमध्ये कुठेतरी एखादा स्पेशलायझेशन असतो. त्याला इतर म्हणजे जर बायोलॉजीचं असेल तर त्याला फिजिक्सचं नॉलेज कमी असतं, केमिस्ट्रीचं असतं, म्हणजे इतर कमतरता त्यात असते. तर आपल्या तालुक्यातला शिक्षक हा परिपूर्ण विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचला पाहिजे. अरे वा, किती छान. म्हणजे ही भावनाच केवढी मोठी. आणि त्यासाठी प्रयत्न, आणि मग त्यासाठी प्रयत्न करून मग असे जे वेगवेगळ्या म्हणजे विषयांचे तज्ज्ञ म्हणजे 11वी 12वीला शिकवणारे वगैरे त्या तज्ज्ञांचे व्याख्यान या सगळ्या बार्शी तालुक्यातल्या शिक्षकांसाठी भरवणं. त्यानंतर दरवर्षी म्हणजे जिल्हा पातळीवरती गणित आणि विज्ञान शिक्षकांची अधिवेशनं होतात. त्या अधिवेशनांमध्ये त्याचं आयोजन करून तिथं वेगवेगळ्या प्रकारचे जे शास्त्रज्ञ वगैरे आहेत त्या शास्त्रज्ञांना तिथं व्याख्याते म्हणून बोलवणं, त्यांचं नॉलेज शिक्षकांपर्यंत पोहोचवणं. तिथं परत गेल्यानंतर जे गणितामधले आणि विज्ञानामधले आदर्श प्रत्येक तालुक्यामध्ये काम करणारे शिक्षक आहेत त्यांना दरवर्षी तिथं पुरस्कार देऊन त्यांचा सन्मान करणं, म्हणजे त्यांचा उत्साह वाढवणं, हे सगळे काम आतापर्यंत मी म्हणजे या पण माध्यमातून करत आहे. आणि सर हे करता करता कृषी प्रदर्शन भरवलेत, शेतकरी मेळावे भरवलेत, म्हणजे हे पण ज्ञान तुम्ही अवगत केलं आणि खूप जणांपर्यंत पोहोचलं. हो ना. आयोजन असेल तर आपलं म्हणजे जवळगाव म्हणजे म्हणून होतं, जवळगाव मध्ये आपल्या बार्शी तालुक्यातला आहे त्या ठिकाणी डिसले शेठ यांच्या वाढदिवसानिमित्त जवळजवळ 40,000 शेतकऱ्यांचा खूप मोठा शेतकरी मेळावा म्हणजे भरवला गेला. तिथं RR पाटील त्यावेळेला मुख्यमंत्री होते, ते त्या ठिकाणी म्हणजे त्या पाहणी करायला म्हणजे त्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून होते. आणि त्या सगळ्या कार्यक्रमाचं आयोजन करण्याचं, त्याचं सगळं नियोजन करण्याचं जबाबदारी माझ्याकडे मुख्य आयोजक मी होतो आणि त्यामुळे ते मला करता. आणि सर एकांकिका स्पर्धा पण भरपूर भरवल्यात. आपल्या बार्शी मधली पण आनंद यात्री महाकरंटक एकांकिका स्पर्धा भरवली. मग इथला अनुभव काय? सुरुवातीला तुम्ही भरवत होता तो अनुभव आणि आता म्हणजे काय एवढ्या वर्षांचा मध्ये काळ लोटला आणि परत भरवण्याचा काळ आला, तेव्हा तुमचा अनुभव कसा होता? सुरुवातीला जेव्हा 11 वर्ष आम्ही एकांकिका स्पर्धा सूरज क्रीडा सांस्कृतिक मंडळाच्या वतीने भरवत होतो त्यावेळेला ओपन स्टेज असायचं. म्हणजे पहिल्यांदा आम्ही कन्या प्रशालेच्या स्टेजवरती भरवल्या आणि नंतर मग म्हणजे उपळाई रोडला जो 100 फुटी रोड आहे त्याच्यावरती स्टेज मारून भरवलं. तर त्यामध्ये सगळं पूर्ण म्हणजे नियोजन करावं लागायचं. म्हणजे पब्लिकला बसायला वरनं स्टेज म्हणजे छत मारणं, त्यानंतर तिथं ओपन स्टेज तयार करणं, तिथं परत मग विंगा तयार करणं, सगळं म्हणजे पूर्ण 0 पासून ते म्हणजे ह्याच्यापर्यंत म्हणजे पहाटे 3-3, 4-4 वाजेपर्यंत एकांकिका त्यावेळेला चालायच्या. आणि जवळजवळ 11 वर्ष सलग आपण पूर्ण महाराष्ट्रामधल्या म्हणजे वेगवेगळ्या म्हणजे सोनाली कुलकर्णी म्हणजे जी आहे ती पहिला पुरस्कार तिला आपल्या म्हणजे सूरज क्रीडा सांस्कृतिक मंडळाच्या एकांकिका स्पर्धेमध्ये मिळाला. तिने एका कार्यक्रमामध्ये सुद्धा तू सांगितलं की माझा एका प्रेमाचा अभंग नावाचा या म्हणजे एकांकिकेसाठी मला तिथं म्हणजे बार्शीमध्ये मी एका शाळेमध्ये थांबले होते आणि तिथं माझ्या आयुष्यातला पहिला उत्कृष्ट अभिनयाचा पुरस्कार मला मिळाला. म्हणजे आज जे टीव्हीवरती भरपूरच्या म्हणजे कामं करतात ते त्यावेळेसचे. त्यानंतर मग आपले नागेशजी अक्कलकोटे यांनी एकांकिका स्पर्धा भरवण्याचं ठरवलं आणि ठरवल्यानंतर त्यांनी नियोजन करायला सुरुवात केली. पण त्यांना कुठंतरी असं म्हणजे 3-4 दिवस राहिल्यानंतर त्यांना कुठंतरी असं वाटलं की आपलं काहीतरी मिस होतं, कारण मी त्यांचा भाग नव्हतो अगोदर सुरुवातीला. त्यांचा मला फोन आला की सर आपल्याला यावं लागतं.
2 मिनिटामध्ये मी त्यांच्यापाशी आपल्या यशवंतराव चव्हाणमध्ये गेलो. मग म्हणलं आपण आलो तर इथं बसून काय करतोय, एकांकिका 3 दिवसावर आली आहे आणि आपण इथं बसलो तर काय होणार आहे. म्हणून आम्ही ते म्हणले मग काय करायचं, म्हणलं स्टेज बघायचं आपल्याला अगोदर, तिथं साऊंड कसे चालतात काय. आणि अशी कंडिशन झाली की म्हणजे त्या पहिल्या पूर्वीच्या अनुभवामुळे, कारण जर साऊंडच व्यवस्थित नसेल एकांकिकेला तर शेवटच्या पब्लिक पर्यंत पोहोचत नसेल तर काहीच उपयोग नाही. आणि जेव्हा आम्ही पाहणी केली यशवंतरावची त्यावेळेला साऊंड प्रूफिंगच यशवंतरावला नव्हतं. म्हणजे एवढं साऊंड प्रूफिंग केलं होतं की सगळा आवाज ऍब्सॉर्ब व्हायचा, घुमत नव्हता, पूर्ण ऍब्सॉर्बच व्हायचा, म्हणजे काहीच नव्हतं, म्हणजे पूर्ण डिस्ट्रॉयच होत होता. मग त्यानंतर मग आम्ही वर म्हणजे एक्सपर्ट बोलवून मग त्याचे सगळं नियोजन केलं. म्हणजे अनुभव असल्यामुळं ना की असे बारकावे येत गेले आणि त्या स्पर्धा तिथून पुढे 5 ते 6 वर्ष कंटिन्यू सक्सेसफुली पार पाडल्या. त्याच वेळेला आपलं म्हणजे हुतात्मा स्मारक बंद पडलं होतं म्हणजे कामामुळं. 3 ते 4 वर्ष राज्य नाट्य स्पर्धा जी असते पूर्ण महाराष्ट्राची ती पण आपल्या वार्षीमध्ये आली होती 3 वर्ष कंटिन्यू. तर त्याचं पण समन्वयक पद मला आणि कारेसरला मिळालं. त्याचं सुद्धा आम्ही पूर्ण म्हणजे आपल्या एकांकिका म्हणजे त्या 3 अंकी नाटकं असतात त्याचं पण पूर्ण आयोजनाचं आम्ही म्हणजे नियोजन केलं. हौशी नाट्य ते पण 3 वर्ष आपल्या इथं चालत होते आणि त्याचं पण पूर्णपणे नियोजन माझ्याकडेच होतं आणि मी आणि कारेसर ते पूर्णपणे पार पाडत होतो. भगवंत महोत्सवाचं पण आयोजन तेच केलं. म्हणजे बार्शी शहरातला सगळ्यात मोठा भगवंत महोत्सव जो घडला, म्हणजे ज्याचे अध्यक्ष हे आपल्या बार्शी नगरपालिकेचे नगराध्यक्ष असायचे. त्यावेळेला आपले म्हणजे कांतापिशे म्हणजे नगराध्यक्ष होते आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली हा पूर्ण भगवंत महोत्सव झाला की ज्याच्यामध्ये हत्तीवरून आपण भगवंताची मिरवणूक काढली होती आणि उंट वगैरे आणले होते, सगळ्यात मोठा. त्यावेळेला भगवंताच्या मैदानावरती आपण आसाराम बापूंचे शिष्य म्हणजे त्यांचं म्हणजे प्रवचन होतं. त्याच वेळेला आपल्या बार्शी म्हणजे भगवंताच्या मंदिरामध्ये प्रवचन आणि कीर्तनं चालायची वेगवेगळ्या ह्यांची. त्याच वेळेला इकडं रात्री सांस्कृतिक कार्यक्रम चालायचे आणि विविध स्पर्धा पण चालायच्या. आणि त्यावेळेला आपण जो दारूकाम केलं होतं म्हणजे शेवटी उडवायचं, तर ते दारूकाम आपण स्पर्धात्मक केलं होतं. म्हणजे पैसा देऊन लावण्यापेक्षा आपण त्या म्हणजे वेगवेगळ्या ह्यांना इन्व्हाइट करून म्हणजे बिदागी तर पहिल्यांदा सुरुवातीला आपण प्रत्येकाला दिली, पण त्यातनं नंबर जर आला तर त्यातनं बक्षीस देऊ म्हणून ते इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये दारूकाम झालं होतं. तर त्याचं पूर्ण नियोजन म्हणजे जे आहे तर ते सगळं मी राजाभाऊ शिंदे म्हणजे वगैरे सगळे मिळून आम्ही करत होतो आणि ते अतिशय उत्कृष्ट पद्धतीनं पार पडलं. सर, आपण आता कार्यक्रमाच्या नियोजनावरच बोलतो आहोत. तर सूत्रसंचालक जसा कार्यक्रमाच्या फ्रंटला असतो सर, मध्यवर्ती भूमिका असते, कलाकारांची तर एकदम मध्यवर्ती असते, पण आयोजक नेहमी पूर्ण कार्यक्रमाचं म्हणजे पत्रिकाच्या आधीपासून जे सुरुवात ते कार्यक्रम संपल्यावर बातम्या येईपर्यंत त्या आयोजकाची जबाबदारी असते. तर ह्या सगळ्या कालखंडामध्ये तुमचं मानसिक संतुलन, आरोग्याचं सांभाळ, या सगळ्या गोष्टी कसं बघता, कारण हे पण खूप महत्वाचं आहे. हे बघायला गेलं तर मग कार्यक्रमच पार पडत नाही सर. म्हणजे कसं आहे की पूर्वी साधनं कमी होती, आता आपण मोबाईल वरून प्रचार जाहिरात सगळं करू शकतो, परंतु ह्या सगळ्या गोष्टी बघायला म्हणजे गरज पण असते ना सर त्यावेळेला. ते कसं थोडं तरी त्याच्यावर लक्ष केंद्रित असायला पाहिजे त्यावेळेला. आहे पाहिजे असं म्हणजे माझं पण मत आहे. पण काय होतं, ज्या वेळेला आयोजन करायला सुरुवात होते ना, समोर एवढा मोठा डोंगर असतो, तो पार पडायचा म्हणल्यानंतर शरीराकडं, मनाकडं किंवा वेळेकडं किंवा झोपेकडं वगैरे आपल्याला वेळ म्हणजे जर लक्ष दिलं तर ते कार्यक्रम पारच पडत नाही. म्हणून ते संपल्यानंतर म्हणजे काही असू द्या, पण म्हणजे एक दैवी शक्ती आपल्यामध्ये निर्माण झाल्यासारखे होते, म्हणजे झपाटून गेल्यासारखं. आणि तो कार्यक्रम पार पडेपर्यंत आपल्याला काय होतंय का हे सुद्धा कळत नाही. आणि मग बऱ्याच वेळेला असं झालं की कार्यक्रम पार पडल्यानंतर 8-8 दिवस आजारी पडले. पण त्या काळामध्ये ना तर ह्या गोष्टींवरती लक्ष द्यायला वेळच मिळत नव्हता पूर्णपणे. आता म्हणजे ज्या वेळेला 1 ते 6 जानेवारी डिसले शेट यांच्या वाढदिवसाचे कार्यक्रम असायचे, त्यावेळेला 1 ते 4 जानेवारी पर्यंत संध्याकाळी एकांकिका स्पर्धा असायची काय. त्यानंतर परत मग सकाळी उठून
म्हणजे आपले म्हणजे योगाचे शिबिर असायचे. म्हणजे रात्री 3 वाजेपर्यंत एकांकिका स्पर्धा, पहाटे 5ला योगा शिबिर, तिथून दुपार म्हणजे 5ला ते झालं की 7ला संपायचं. ते झालं की त्यानंतर म्हणजे सकाळी 9 वाजता कुठेतरी एकांकिका रांगोळी स्पर्धा किंवा चित्रकला स्पर्धा असायची. दुपारी लगेच व्हॉलीबॉल स्पर्धा असायच्या. परत स्पॉट पेंटिंग म्हणजे प्रत्यक्ष राज्यस्तरीय आपण भरवायचो. म्हणजे कम्प्लीट हा जो 6 दिवसाचा पिरियड आहे ना, तर 6 दिवसाच्या पिरियडमध्ये झोप घ्यायला सुद्धा वेळ नसायचा, अखंडित चालू असायचं. आणि त्यामध्ये मी आणि रवी कापशे सतरंजा उचलण्यापासून काम करायचो. काय कुणी नाही आलं तर म्हणजे पूर्णपणे ते पार पाडल्यानंतर जेव्हा 6 जानेवारीला पुरस्काराचे कार्यक्रम आणि त्याच्यानंतर परत डान्स स्पर्धा असायची किंवा एखादा म्हणजे कार्यक्रम वगैरे आणलेला असायचा, आणि तो सगळा पार पडल्यानंतर मग आमचं काम. आणि तिथून मग आम्ही मग श्रम परिहार करायचा म्हणून मग तिरुपतीला दरवर्षी जायचो. बालाजीला सगळं कारण सांगून करून ये. म्हणजे हे जवळपास 11 वर्ष सलग म्हणजे कंटिन्यू करत राहिलो. आणि त्यानंतर मग हे अजून पण चालू आहे. म्हणजे ते बार्शी शहरातलं होतं, ते आता आर्णव शिक्षण संकुल आणि शिवप्रभा शिक्षण संकुल वैराग आणि गोडगाव ह्या ठिकाणी ते कार्यक्रम चालू असतात दरवर्षी. सर, ह्या दरम्यान खूप सिने कलावंतांच्या पण तुमच्या भेटीगाठी झाल्या, जवळून संपर्क झाला. त्यांचे काय अनुभव थोडेसे तुम्हाला आठवणीत राहतील असे कलावंत किंवा अनुभव? जेव्हा हे कलावंत यायचे त्यावेळेला बरेच जण त्यांच्याकडे फोटो काढण्यासाठी वगैरे पळायचे, पण माझ्याकडे एवढं काम असायचं की मला त्यांच्यापर्यंत पोचता सुद्धा येत नव्हतं. म्हणजे मी त्यांच्यावर फोटो, मग ते सगळे ज्या वेळेला कार्यक्रम संपायचा त्यावेळेला मग आमचे म्हणजे सगळे ज्या असायचे मेन ते सांगायचे हे सगळं जे केलं ते ह्यांनी केलं. याने केलं. मग ते त्यावेळेला मग त्याने आवर्जून जवळ घेऊन फोटो काढायचे, अरे जबरदस्त कार्यक्रम आयोजित केला. आणि तेच सांगायचे, ते पण सांगत असताना सांगायचे की जे काम करतो, आयोजन करतो, त्याला कधीही फ्रंटला येताच येत नाही. काय पण सगळं त्याच्यावर चालतं हे पण सगळ्यांना दिसतं. म्हणजे मला असं कधीच वाटलं नाही की आपण आयोजक आहेत म्हणून आपण दुसऱ्याला दिसणार नाही. पण त्याच्या मागं प्रत्येक जण म्हणायचे की कुठल्या आता एकांकिका स्पर्धा होत असतील तर दारडे सरनी केलं बरं का. म्हणजे जरी कधी स्टेजवर जरी नाही आलं तर ते सगळं पूर्णपणे सगळ्या जगाला, कारण कोण करतं हे दिसतं सगळ्यांना. त्यामुळे आयोजक म्हणजे पडद्यामागं असतो म्हणतात असं नाही. माझ्या बाबतीत असा अनुभव आहे की आज बार्शी शहरामध्ये कुठलाही मोठा इव्हेंट काढायचा असेल तर त्या इव्हेंटला अरे चला पहिल्यांदा नियोजन दारडे सरला बोलू, सगळं बारकाईनं सगळं करतात म्हणून मला तिथं बोलवलं जातं. हेच मला कार्यक्रम म्हणजे तुमच्या सगळ्या कार्यरत असण्याची हीच पावती ना? हीच पावती, हा तेच. आणि अशी कुठली कौतुकाची थाप जो भेटली आहे की जी कौतुक म्हणण्यापेक्षा असं एक जिव्हाळ्याला म्हणजे एखादा कार्यक्रम खूप सक्सेस झाल्यावर जे आत्मिक समाधान मिळतं असा क्षण आपल्या आयुष्यातला कोणता? प्रत्येक कार्यक्रम पूर्ण झाल्यानंतर मी मला कोणी शाबासकी द्यावी असं मला कधी वाटलं नाही. पण जेव्हा तेच ना, प्रत्येक कार्यक्रम मी एवढ्या 100% देऊन करायचो, तो 100% यशस्वीच व्हायचा. आणि प्रत्येक कार्यक्रम झाल्यानंतर म्हणजे माझ्या मनात म्हणजे ते पूर्ण झाल्यानंतर मी जर त्यात काय कमतरता झाली असेल तर ती शोधून त्या पुढच्या कार्यक्रमामध्ये येणार नाही त्यासाठी करायचो. सगळ्यात महत्वाचं म्हणजे काय की मी एकदा सहल घेऊन गेलो होतो. सहल पण एक आयोजनाचाच कार्यक्रम. आणि सहल घेऊन गेल्यानंतर म्हणजे असा घटना घडली की आम्ही इथून सहल कोल्हापूरला घेऊन गेलो, तिथला सगळा एरिया बघितला. मग मी काय केली होती, प्रमुख म्हणून सहल प्रमुख म्हणून मी प्रत्येकावरती एका एसटीची जबाबदारी दिली होती. आणि जबाबदारी दिल्यानंतर मग याद्या सगळ्यांकडे दिलेल्या तयार करून संगणकावरती. मग जाताना हजेरी घ्यायची, येताना हजेरी घ्यायची. जाताना मग म्हणलं आता आलेत बसवलेत, निघालो आम्ही. सहल पूर्ण झाल्यानंतर जेव्हा आम्ही शेवटच्या स्पॉटला आलो, पण आता तिथून डायरेक्ट बार्शीत यायचं, त्यावेळेला मी म्हणलं मी स्वतः यादी बघणार, कोण आलाय कोण गेलाय. आणि जेव्हा मी हजेरी घेतली त्यावेळेला एक मुलगी शॉर्ट होती. तिथं मला प्रचंड टेन्शन आलं. टेन्शन आल्यानंतर मग मी अशी तयारी केली की आता माघारी म्हणजे मी एकटे सहल पुढे जाऊ द्यायची आणि मी एकट्याने एखादी गाडी वगैरे ठरवून माघारी
फिरून कुठं कुठं गेलं तिथं बघायचं. मग मुख्याध्यापकांना ही गोष्ट सांगणं गरजेचं आहे. आणि मी मुख्याध्यापकांना फोन लावला. फोन लावल्या मुख्याध्यापक म्हणले की सर, एक मुलगी दुसऱ्या दिवशी सहलीला म्हणून आली होती, सुकन्या माळे नावाची, आणि ती सहलीला येऊ शकली नाही, आणि तीच मुलगी शॉर्ट होती. ते नावावरून लक्षात आलं. आणि मग जेव्हा मी त्या सरांना विचारलं तर सर असं कसं काय झालं, नाही मला वाटलं आला म्हणजे. पण त्यावेळेला सगळ्यात महत्वाचं म्हणजे काय की म्हणजे प्रचंड त्यावेळेला टेन्शन आलं होतं, पण ती सहल पूर्णपणे पार पडली आणि कुठल्याही प्रकारचं विघ्न आतापर्यंत कधी आलंच नव्हतं. पण तेवढंच विघ्न माझ्या कुठल्या आयोजनामध्ये तेवढं आलेलं. कारण फक्त मी निष्काळजीपणा काय केला होता की सुरुवातीला मी स्वतः बघितलं नाही काय, म्हणून त्यावेळेसपासून ती एक कमतरता मला राहिलेली लक्षात आली. म्हणून तिथून पुढे सहलीमध्ये जाताना पण आणि येताना दोन्ही वेळेला, ज्या वेळेला आपण दुसऱ्याचे लेकर आणलेले असतात ती शेवटपर्यंत घेऊन पोहोचवणं, त्यांना कुठल्याही प्रकारचं काही न होऊ देता, हे सगळं तिथं केलं. त्यामुळं प्रत्येक कार्यक्रम झाल्यानंतर जेव्हा तो यशस्वीपणे पार पडतो त्या प्रत्येक कार्यक्रमाच्या वेळेला मला मनापासून आत्मिक समाधान मिळतं. खूप छान सर, किती चांगल्या रीतीनं सर आपल्या पुढे सगळा त्यांचा जीवन प्रवास उलगडतायत. आणि एक एक गोष्टी तुम्ही आता जे बोललात ना सर, प्रत्येक वाक्य प्रत्येक गोष्टीला अनुभवाची किनार होती आणि समृद्धतेचा ठेवा होता. कारण स्वतःहून त्या गोष्टी त्यांनी कृतीतून घडवलेल्या होत्या. हा सगळा समृद्धीचा वारसा नव्या पिढीला जर अवगत करून घ्यायचा असेल, आणि आता आपण बघतो सुरुवातीलाच म्हटल्याप्रमाणे इव्हेंट मॅनेजमेंट जर होत असेल तर खूप जण त्याला सहभागी असतात, परंतु ह्या सगळ्या भूमिका सर तुम्ही एकट्यांनी पेलल्या आहेत. तर मग नव्या पिढीला इव्हेंट मॅनेजमेंट, कार्यक्रमाचं आयोजन या दृष्टीनं काय गोष्टी द्याल? सगळ्यात महत्वाचं म्हणजे कोणताही कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडायचा असेल तर आपण 100% दिलं पाहिजे, पहिला मुद्दा. दुसरा म्हणजे जो कार्यक्रम आपल्याला पूर्ण करायचा आहे तर त्यामध्ये काय काय चुकीचं घडू शकतं याचा पहिल्यांदा अभ्यास करायचा. म्हणजे कधीही की काय म्हणजे अडचणी काय येऊ शकतात त्याचा अभ्यास करायचा, आणि त्याचे सोल्युशन म्हणजे त्याचं अगोदर निराकरण काय करावं लागेल त्या आल्यानंतर गोष्टी, तर ते पहिल्यांदा त्याचं नियोजन आपलं झालं पाहिजे. त्याच्यानंतर कुठलेही स्टेजवरचे कार्यक्रम असतील तर पार सुईपासून ते दोऱ्यापर्यंत म्हणजे सगळं शेवटपर्यंत काय आपल्याला त्यावेळेला ऐन वेळेला लागू शकतं हे सगळं. आता सगळ्यात महत्वाचं म्हणजे ज्या वेळेला आपला आनंद यात्रेचा एक कार्यक्रम होता आणि आबा कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून आले होते, आणि ते आल्यानंतर म्हणजे आम्ही जे म्हणजे पाठीमागच्या एका ह्याच्यामध्ये त्यांची बसायची सोय केली होती आणि एकदम पब्लिक घुसला आणि जेवढ्या ट्रॉफ्या होत्या त्या ट्रॉफ्या पायदळीत उडवल्या गेल्यासारख्या झाल्या. आणि बक्षीस वितरणाचा कार्यक्रम, आणि तो मला त्यावेळेला माहित होतं की काहीतरी म्हणजे असं घडू शकतं. त्यावेळेला आम्ही 3 टब बॉन्डच्या बॉटल्स आणून ठेवल्या होत्या चिटकवायच्या. त्या ते पूर्ण झाल्यानंतर ते जिथं चिटकवलेले होते त्यातल्या जो 10-12 ट्रॉफीज म्हणजे निसटल्या होत्या, आणि ते पब्लिक गेल्यानंतर आम्ही कुठलाही गोंधळ न होऊ देता काय इकडं भाषण होईपर्यंत आम्ही त्या सगळ्या टब बॉन्डनी तिथं जागेवरती त्या ट्रॉफी चिटकवल्या आणि चिटकवून आम्ही स्टेजवरती त्या मांडल्या आणि वितरण व्यवस्थित पद्धतीने झालं. म्हणजे सुरुवातीलाच असं काहीतरी तुटू शकतं हे आम्ही म्हणजे केल्यामुळं प्रॅक्टिकल पण तयारी दोन्ही तयारी त्या ठिकाणी. म्हणजे आता दीप प्रज्वलन आपण करतो, वातींवरती वात पेटवायला तर लवकर पेटत नाही, त्यामुळे तिथं कापूर ठेवणं, म्हणजे हे प्रत्येक गोष्टीचं जे नियोजन आहे ना, हे प्रत्येक गोष्टीचं नियोजन प्रत्येकाने म्हणजे आपण स्वतःहून म्हणजे जर कोण नाही आला तर आपल्याला स्वतःला करावं लागेल. हे आपण जर मनापासून कोणगाठ बांधून जर नियोजनामध्ये घुसलो तरच खऱ्या अर्थानं चांगल्या पद्धतीने आयोजन होईल, नाही तर होत नाही. म्हणून कोणतरी करेल माझं काम म्हणून जर आपण मागं बसलो तर ते काम होत नाही. आपण कामाचं वाटप करून द्यायचं प्रत्येकाला. सगळ्यात महत्वाचं म्हणजे सगळे म्हणजे आयोजन जे असतात ती सांघिक असतात, म्हणजे टीमवर्क असतं. त्या टीमवर्क मध्ये आपण आयोजक म्हणून प्रमुख जरी असलो तरी प्रत्येकाकडून काम करून घेत असताना जर तिथं कोण काम करत नसेल तर आपल्याला स्वतःला करावं लागेल, आणि तर करणं भाग आहे हे समजून आपण. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे डोक्यावर बर्फ आणि जिभेवरती साखर, 2 गोष्टी महत्वाच्या आहेत. कुठलंही टेन्शन कधीच येऊ द्यायचं नाही आयुष्यात,
आणि ते न येऊ देता पूर्ण बारकावे सारकावे सगळे घेऊन जर ते पूर्ण पार पाडेपर्यंत शांत राहून जर काम केलं तर प्रत्येक कुठलाही कितीही मोठा इव्हेंट असू द्या पार पडतो, काहीच अडचण नाही. कारण हा पण आता एक व्यवसायाचा भाग झाला आणि कितीतरी नवीन पिढी त्यावर अर्थार्जन करते आहे. तर गणित विषयाचे शिक्षक सर आणि एवढा सांस्कृतिक ठेवा तुम्ही जतन आणि समृद्ध केलात आणि एवढे मोठं सगळं योगदान तुम्ही या क्षेत्राला दिलेलं आहे. तर मुलाखतीच्या शेवटाला आपण आलोच आहोत. तुमच्या या कार्याचा आढावा आणि कार्याची महती ही तुमच्या बोलण्यातून सर अशी झिरपत होती. आता जे काही आपण संवाद साधला आणि नव्या पिढीने पण ते घेण्याचा प्रयत्न आता होईलच, कळेलच सगळं. परंतु एक असा जाता जाता प्रश्न आहे की नवीन पिढी म्हणजे गणित म्हणजे शिक्षण, ज्ञान आणि आपलं सांस्कृतिक कल म्हणजे कला आणि शिक्षण यांची सांगड नव्या मुलांनी घेताना म्हणजे अजून कुठली दूरदृष्टी बाळगायला पाहिजे? सगळ्यात महत्वाचं म्हणजे आवड असेल तर सवड मिळते. म्हणून आपल्याला जे करायचं सगळ्यात महत्वाचं म्हणजे काय की पहिल्यांदा आपल्याला जे करायचं ना ते मनाला खून गाठ बांधून आपल्याला ते करायचंच. म्हणजे कोणतंही काम करत असताना त्यापुढे च लावलं ना तर ते परिपूर्णतेला जातं. कारण क ते ज्ञपर्यंतचे अक्षर आहेत पण मला सगळ्यात आवडलेलं अक्षर म्हणजे च आहे. करणारच म्हणजे निर्धार काय आणि तो म्हणजे जर प्रत्येकाने ठेवला तर आपण कुठल्याही गोष्टीची कोणाबरोबर पण सांगड घालू शकतो. आता माझा गणित विषय आहे. गणित विषय शिकवत असताना म्हणजे पूर्णपणे म्हणजे माझा एकही विद्यार्थ्याला कुठेही क्लास लावायची गरज नाही. एवढ्या लेवलवरती मी प्रत्येक व्यवस्थित भाग शिकवतो. त्यातल्या त्यात माझा भूमिती विषय 9वी 10वीचा की जो सगळ्यात म्हणजे अवघड वाटतो मुलांना. तर तो माझी मुलं म्हणजे जी आहेत ना तर ती मुलं परत जेव्हा पुढच्या शिक्षणाला जातात त्यावेळेला मी त्यांना पण शिकवत असताना ते सांगतो करणारच, लक्षात ठेवा. त्यामुळे ते करत असताना सांस्कृतिक क्षेत्रामध्ये सुद्धा आपल्या अंगातले जे कलागुण आहेत तर ते सुप्त ठेवण्याची काहीच गरज नाही. त्याला जर आपल्याला वर आणायचं असेल तर आपण स्वतःहून आता मी म्हणजे वडिलांमुळं लहानपणी मी नाटकांमध्ये वगैरे काम केलं आणि मग मी गणित विषय मी त्या विषयात शिकलो म्हणून मी जर ते सुप्त ठेवलं असतं तर माझं मन कोंडल्यासारखं झालं असतं. मला अरे काहीतरी करायचं राहून गेलं. पण म्हणून माझं नवीन मुलांना पण सांगणं असं आहे की आपल्या अंगामध्ये जे कलागुण आहेत त्यांना जोपासा. शिक्षण महत्वाचंच आहे आणि ते घेतलंच पाहिजे. आणि जे सगळ्यात महत्वाचं म्हणजे शिक्षण ग्लोबलाइज शिक्षण घेतलं पाहिजे. म्हणजे मी बऱ्याच वेळेला मुलांना म्हणतो की तुम्हाला जे आवडतं ते जर विकलं जात नसेल बाजारात तर त्याचा उपयोग नाही. जे खऱ्या अर्थानं शिक्षण असं पाहिजे की जे आपण बाहेर गेल्यानंतर त्यातनं अर्थार्जन सुद्धा करता आलं पाहिजे. म्हणजे युनिव्हर्सल पाहिजे. म्हणजे त्यामुळं त्या मुलांनी ते शिक्षण घेत असताना काळानुरूप ते शिक्षण घेत असताना आपल्या कलागुणांना पण वाव आपण दिला पाहिजे. सांस्कृतिक क्षेत्रामध्ये जे आपले तिकडचा जो कल असेल त्यात पण आपण म्हणजे ते आपल्या कला जोपासल्या पाहिजेत आणि त्याचबरोबरीला आपलं म्हणजे केलं पाहिजे. बरीच मुलं आता मी बघतो की नाट्यक्षेत्र म्हणलं की नाट्यक्षेत्राकडे जातात पण तिथं कॉम्पिटिशन एवढं आहे की त्याचं करिअर त्यात घडेल याची गॅरंटी नाही. म्हणून ती आवड म्हणून घ्या. आणि आता तुम्ही म्हणजे अमोल कोल्हे वगैरे यांच्यासारखे बघता डॉक्टर वगैरे झाल्यानंतर मग ते आता इकडे या क्षेत्रामध्ये वळले. पण जर ते यशस्वी झाले नसते तर डॉक्टरकी केली असते. म्हणून नवीन जे कलाकार मुलं आहेत त्यांना माझे म्हणजे फक्त म्हणणं असं आहे की महत्वाचं पहिल्यांदा शिक्षण आहे. काय शिक्षणाच्या माध्यमातून अर्थार्जनाचा मार्ग शोधा आणि त्याच्या जोडीला आपलं जे कलागुण आहेत ते पण जोपासा. आणि ज्या वेळेला आपण स्थिर स्थावर होऊ काय कारण आपलं कुटुंब मुलगा म्हणलं की सगळी जबाबदारी म्हणजे कुटुंबाची त्यांच्यावर असते. त्यामुळे आपण जर स्थिर स्थावर जर झालो त्यावेळेला तर मग आपले जे कलागुण आहेत ते कलागुण जोपासून मग त्यात सुद्धा करिअर आपल्याला करायला काय अडचण येत नाही. म्हणून कला आणि शिक्षण म्हणजे सांस्कृतिक फील्ड आणि शिक्षण या दोन्हीची सांगड प्रत्येकाने 100% घातली पाहिजे तरच खऱ्या अर्थानं म्हणजे तो मुलगा किंवा तो विद्यार्थी आपल्या जीवनामध्ये यशस्वी ठरते. खूप छान सर. आपण आज
दिग्गज अशा व्यक्तिमत्वाशी संवाद साधला. प्रत्येक गोष्ट, प्रत्येक अनुभव, प्रत्येक बोलणं हे समृद्ध होतं आणि खूप प्रेरणादायी होतं. त्यामुळे सर तुम्ही इथं आलात आणि आमच्याशी एवढा छान संवाद साधला त्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद. धन्यवाद.